लोहा तालुक्यातील कापशी येथे साहित्यरत्न लोकशाहीर डॉक्टर अण्णाभाऊ साठे यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी। मौजे कापशी या ठिकाणी दिनांक 31/8/2024 रोजी शनिवारी साहित्यरत्न लोकशाहीर डॉक्टर अण्णाभाऊ साठे यांची 104वी जयंती सोहळा कापशी या ठिकाणी आज संपन्न झाला। जयंतीनिमित्त गावातील प्रतिष्ठित नागरिक, विद्यार्थी आणि नवतरुण उपस्थित होते। या जयंतीनिमित्त काही मुलींनी भाषणे केली व जास्तीत जास्त महापुरुषांची पुस्तकं वाचली पाहिजेत, शांततेत मिरवणूक पार पाडावी असं आवाहन करण्यात आलं व मोबाईलचा वापर कमी केला पाहिजे। उपस्थित गावचे सरपंच सौ ललिता आळणे, उपसरपंच नागेश पाटील, माजी सरपंच केरबा पाटील, माजी सरपंच राजू पाटील वडवळे, माजी उपसरपंच संतोष पाटील, पंडित पाटील वडवळे, पंचायत समिती सदस्य सोनराज हौसाजी कांबळे, परमेश्वर टोमके, बाबाराव वाघमारे, शिवाजी रतन टोमके, महिला आघाडी सामाजिक कार्यकर्त्या मंजुळाबाई कामाजी टोमके, आरटीओचे कर्मचारी अशोक टोमके व जयंती मंडळाचे अध्यक्ष सचिन आनंद टोमके, उपाध्यक्ष संदीप गणपती टोमके, सचिव सुनील संजय टोमके व इतर नवतरुण व महिला मंडळ सहभागी होत्या। जनतेचा आवाज 24/7 न्यूज साठी नांदेड प्रतिनिधी विनोद डाकोरे। या साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या 104वी जयंतीनिमित्त आपण कापशी या ठिकाणी सर्व गावकऱ्याच्या वतीनं व सर्व नवयुवक मंडळ व महिला मंडळ व बालबालिका या ठिकाणी उपस्थित आहेत। दरवर्षीप्रमाणे याही वर्षी अतिशय जल्लोषामध्ये 104वी जयंती अण्णाभाऊ साठे यांची आज पार पडली आहे। त्यानिमित्तानं आपण या जयंतीच्या ठिकाणी उपस्थित आहोत। आपण जाणून घेऊया या ठिकाणी या जयंतीच्या निमित्ताने सर्व पदाधिकारी ग्रामपंचायतचे या ठिकाणी उपस्थित आहेत। त्यांच्याकडून जाणून घेऊ की या जयंतीनिमित्त काय शुभेच्छा देणार आहे। या तरुणांना व गावकऱ्यांना आपण या अण्णाभाऊसाठी जयंतीच्या निमित्त जयंतीच्या शुभेच्छा काय देणार? आज साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या जयंती 104व्या जयंतीनिमित्त गावातील जमलेले सर्व प्रतिष्ठित नागरिक, या गावचे प्रथम नागरिक ललिताबाई शिवाजी आळणे आणि तंटामुक्ती अध्यक्ष पंडित कोणजी पाटील वडोळे, या कार्यक्रमाचे अध्यक्ष आणि गावामध्ये सर्व लोक, आमच्या कापशी बुद्रुक येथे सर्व धर्म आणि सगळे गाववाले मिळून दरवर्षी मोठ्या थाटामाटात जयंती साजरी करतात आणि यावर्षीसुद्धा जयंती मोठ्या थाटामाटात साजरी आता झालेली आहे आणि संध्याकाळी 4 वाजता गावातून भव्य दिव्य मिरवणूक निघणार आहे आणि या जयंतीच्या निमित्तानं सर्व गावात जयंतीच्या निमित्त तू अतिशय चांगल्या प्रकारे सर्वांचं मन जिंकलं। सर्वांना या महापुरुषाबद्दल आपण काय सांगू, समाजाला काय द्यावं, काय योगदान द्यायचं आहे इथून पुढे भविष्यामध्ये समाजाच्या? मी सगळ्यांना सांगू इच्छिते की सगळेजण शांत राहावे आणि जास्तीत जास्त पुस्तकं वाचावे, मोबाईल न बघता। आणि लहान लेकरांनी जयंतीनिमित्त आपण गावचे प्रथम नागरिक व सरपंच म्हणून आपण या सर्वांना आपण काय संदेश देणार? ह्या सर्वांना अण्णाभाऊ साठे जयंतीच्या निमित्तानं असं सांगू शकतो, आपण एवढे मागे राहिलो होतो, आपण एकजुटी शिक्षणामुळे आणि चांगलं शिक्षण शिकल्या सगळे एकजुटीनं राहिलं तर आपला विकास होतो, समाजाचा विकास होतो। अशा पद्धतीने राहावे, कोण्या व्यसनाच्या आहारी पडू नये आणि जे काय मागणी करायची असेल, जे बी आपल्याला आपल्या समाजाकरता लागते ते तुम्ही मागणी करावं आणि आम्ही सरपंच म्हणून या नात्यानं जे काय होईल तेवढे आम्ही सेवा करण्याला तयार आहोत। पालक लोकांनी आणि मातांनी आम्हाला आश्वासन दिलं पाहिजे की आज जयंतीनिमित्त इथं वर्ग खोलला पाहिजे आणि गोरगरिबाच्या लेकराला, मागासलेल्या लोकांना वाचायला पुस्तकं म्हणा, गोष्टीची पुस्तकं, अण्णाभाऊ साठेचे विचार सगळे मुळात आणणं हे माझं म्हणणं आहे की मुळात सर्व चांगलं होते आणि त्यानिमित्त आज यांनी त्याचं उद्घाटन करावं। न पिता जयंती साजरी करावी, दारू न पिता, मुलं शिकवा, घडवा, कादंबऱ्या वाचवा, जग बदल बदल घालून घाव, सांगून गेले मला भीमराव। याचे वचन बाळगून आपले मुलं घडवा आणि शिकवा, कादंबऱ्या पुस्तकं मुलांना आणून द्या। न मोबाईल वापरता, मोबाईलचा वापर जास्त झाला, शाळेचे दुर्लक्ष झाले मुलांचे, एवढं मी सांगू शकते। माझ्या एक कर्तव्याचं आहे म्हणून प्रत्येकाने सगळ्यांनी एकमेकाचा सिंहाचा वाटा उचलला पाहिजे प्रत्येक गोष्टीमध्ये, की बाबा हे समाजाचं काम आहे, सामाजिक बांधिलकी एकमेकाला निर्माण पाहिजे। माणसं एकमेकांना फक्त भेटतात किंवा एक सामाजिक कोणता तरी सार्वजनिक कार्यक्रम असते त्या दिवशी एकमेकाची विचाराची देवाणघेवाण झाली पाहिजे माणसांनी आणि प्रत्येकाने आपल्या समाजामधले लेकरं, मुलं, बाळं, युथ, तरुण पिढीला जास्त प्रमाणात शिक्षणाकडे वळायचं पाहिजे की आपण निमित्त आपण काय संदेश देणार? म्हणजे सर्व नवतरुणांना व बाहेरगाव येणाऱ्या पाहुणे मंडळी व मित्रमंडळी यांना काय आपण सांगणार? सर्वप्रथम तर जनतेचा आवाज न्यूजचे मी आभार मानतो
कारण की हे प्रथमच हे घडतं आहे आमच्या इथे की आमची न्यूज घेणं आणि आमच्या इथं हे फर्स्ट टाईमच आहे सर. हां, त्याच्यामुळं आमचं हृदय भारावून गेलं आहे असं म्हणण्यात काही हरकत नाही. तरी पण मी जयंतीचे अध्यक्ष या निमित्ताने तुमचे सर्वांचे आभार मानतो, तुमच्या न्यूजचे आभार मानतो आणि येणाऱ्या सर्व पाहुणे मंडळी, गावकरी मंडळी आणि आमच्या सर्व महिल्यातले मंडळी, महिलांचे, ग्रामपंचायत सदस्य, सरपंच समजायचे मी आभार व्यक्त करतो आणि